वाऱ्यासारखंच आहे ना, त्याला म्हणजे हाताने थांबवण्यासारखा वारा तुम्ही नाही थांबवू शकत. तर ते तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागतं आणि ते सरावानीच येतं. किती छान सांगितलंस आणि प्रेक्षकांना डेफिनेटली इतक्या सोप्या पद्धतीने आणि इतक्या छान भाषेमध्ये तू समजून सांगितलंस ना अध्यात्म म्हणजे काय, की लोक ह्याच्या पुढे बोलणार नाहीत की अध्यात्म म्हणजे काय, भगवे कपडे आणि रुद्राक्ष. ओके, सो नास्तिक आणि आस्तिक असे दोन कॅटेगरीज आपण बघतो. काही लोक असतात ती फार देवभोळी असतात आणि काही असतात त्यांचा काय नाही कर्मावर विश्वास. तर याबद्दल काय तुझं मत आहे? अगेन जसं अध्यात्मावर माझा काही ह्या विषयावर बोलण्याचा तेवढा अभ्यास नाही किंवा मी तेवढी प्रगल्भ नाही, पण जे मी म्हटलं की मी ॲज अ अगदी सामान्य गृहिणी म्हणून, सामान्य व्यक्ती म्हणून माझ्या ज्या कसोटी लावलेल्या आहेत त्या आधारे मी बोलते माझ्या मैत्रिणींशी, असं मी समजते. त्याच्यामुळे चुकेल काही किंवा काही चुकलं माकलं तर ते मी घेईन त्याची जबाबदारी. तर मला असं वाटतं की आपण आस्तिक आणि नास्तिक ह्या संकल्पना तशाच अध्यात्मासारख्या खूप कठीण करून ठेवल्या आहेत खरं तर. म्हणजे इतकं ढोबळ आपण म्हणतो की देव मानतात ते आस्तिक, देव मानत नाही ते नास्तिक, हे इतकं आपण ढोबळ करून ठेवलंय. पण आस्तिक माणसं चांगली असतात आणि नास्तिक माणसं वाईट असतात, हे अत्यंत जजमेंटल असं स्टेटमेंट आपण देतो, जे की खरं तर नाही आहे. एखादा आस्तिक माणूस घरामध्ये पार कर्मकांड करून, देवपूजा करून आणि टिळे बिळे लावून बाहेर जाऊन जर 4 खून करत असेल तर तो आस्तिक नाही. किंवा एखादा नास्तिक माणूस घरामध्ये काहीही न करता बाहेर 4 अनाथ माणसांना किंवा बाहेर 4 लोकांना जेवायला घालत असेल, शिक्षण करत असेल एखाद्या लहान मुलाचं, तर तो खरा आस्तिक. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा ती संकल्पना आपण कठीण करून ठेवतो. आणि नास्तिक होणं म्हणजे कदाचित ही अगेन ही माझ्यापुरती लावलेली मी कसोटी आहे. नास्तिक होणं जास्त कठीण आहे, कारण नास्तिक माणूस हा सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतो, कारण त्याला कुणावरही डिपेंड असण्याची सवय नाही. त्यामुळे नास्तिक माणूस तसं बघायला गेलं तर एकटा असतो. नास्तिक माणूस त्यांनी केलेले कर्म चांगले वाईट किंवा त्यांनी त्याच्या आयुष्यात जे काही घडतंय ते कुठेही कोणावरही न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नास्तिक होणं हे कठीण आहे. आणि आस्तिकतेमध्ये तुम्ही ती जबाबदारी घेण्यासाठी कुणाला तरी निवडलंय, मग ती परमेश्वरी संकल्पना असू देत किंवा तुमचे गुरु असू देत, आपण कुणाला तरी निवडतो आणि त्या संकल्पनेवर आपण आधारित राहतो, त्या संकल्पनेवर आपण स्वतःला सोपवतो आणि मग आपलं जीवन थोडंसं नॉर्मल होतं, सुकर होतं. पण ह्यातही चूक नाही, कारण मला ते लागतं. जसं मी मगाशी म्हटलं की मी मानसिकदृष्ट्या कदाचित अशी असेल की मला कुठेतरी माझं मन पक्क करायला किंवा मी जे करते आहे ते करायला मला समोर कुणाची तरी मूर्ती किंवा कुणाची तरी प्रतिबिंब लागतं, तर असू देत ना, काहीच हरकत नाही आहे. पण म्हणून मी माझ्या वाईट कर्मांची जबाबदारी जर माझ्या समोरच्या प्रतिबिंबावर टाकत असेल किंवा त्या परमेश्वर नावाच्या संकल्पनेवर टाकत असेल तर मी आस्तिक नाही. त्यामुळे आपण पापं करायची आणि मग त्या पापांची जबाबदारी देवा, मला या पापातनं बाहेर काढ असं म्हणायचं म्हणजे तुम्ही आस्तिक होता असं नाही. तर तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मामध्ये त्याचा वाटा असू देत, पण आपल्या वाईट कर्मांची जबाबदारी त्याच्यावर टाकू नका. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आस्तिकता आणि नास्तिकता ह्याच्यामध्ये हे असावं आणि हे असू नये अशातला भागच नाही. हे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे चूज करू शकता. आणि मी म्हटलं तसं नास्तिक होणं जास्त कठीण आहे, कारण त्याला त्याची सगळी जबाबदारी तो स्वतः घेत असतो आणि इकडे जबाबदारी घेण्यासाठी आपण परमेश्वरी संकल्पना दिलेली असते. मग त्या संकल्पनेचा चांगला वापर करणं खूप गरजेचं आहे. मग आपण त्या संकल्पनेसाठी स्वतःला तयार करणं, एका चांगल्या गोष्टीचा सराव करणं ते खूप गरजेचं आहे. बरोबर. आस्तिक लोक एकत्र आलीत की त्यातनं काही विचार निर्माण होतात, पण मग ते चांगले व्हावे ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. सो म्हणून मला असं वाटतं की आस्तिकता आणि नास्तिकता हे काही 2 पोल्स नाही आहेत, दे आर पॅरलल. हे मानणं आणि न मानणं. तर त्याच्यामुळे अगेन ते कर्मावर येतं की तुम्ही देवदेव करून काय कर्म करता आणि तुम्ही देवदेव न करून काय कर्म करता. सो कुठेतरी तुम्हाला शेवटी तुम्ही स्वतः माणूस म्हणून काय करता असं मला वाटतं. मग तुमच्यावर कोणाचा आशीर्वाद आहे, कारण नास्तिक लोक पण कुठल्या तरी चैतन्याला, कुठल्या तरी युनिव्हर्सला, एनर्जीला मानत असतीलच. त्याला ते परमेश्वरी संकल्पना हे नाव देत नाही, आपण ते देतो, एवढाच फरक आहे. बरोबर. वाव, खूप छान. म्हणजे आस्तिक आणि नास्तिक ह्याच्यामध्ये ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर काही फरक नाही, ते पॅरललीच रेल्वे ट्रॅकचे कसे असतात तशी असतात.